जय गजानन. आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी जून 2026 हा महिना कसा जाणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत मेष राशीच्या जातकांसाठी ह्या महिन्यात हे आपण बघणार आहोत. जसं की हेल्थ असली किंवा पारिवारिक असलं, बिझनेस विषय असलं, जॉब विषय असलं, कुठलाही असे कॉमन प्रश्न असले, ओव्हरऑल हा महिना कसा जाणार आहे हे बघणार आहोत. हे प्रिडिक्शन आपण घेणार आहोत टॅरोद्वारे. एक कार्ड ऑलरेडी आलेला आहे, त्याला आपण कन्सिडर करूच. तर ओव्हरऑल हा महिना कसा जाईल हे आपण टॅरोद्वारे प्रिडिक्शन घेणार आहोत. सो या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्या, तोपर्यंत मी पण घेते. तर आणि आपापल्या इष्टदेवतेचं नाव घेऊन रिडिंगला स्टार्ट करायचं आहे. आणि हो, कमेंटमध्ये जय गजानन लिहायला अजिबात विसरू नका. तर आपण रिडिंगला सुरुवात करूया की काय होणार आहे म्हणून या महिन्यामध्ये. सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघून घेऊ की जॉबवाल्यांसाठी हा महिना कसा जाणार आहे किंवा काय घडामोडी घडणार आहे जॉबवाल्यांसाठी या महिन्यात, हे आपण जाणून घेऊ. महिना तसा थोडा पॉझिटिव्हच आहे, थोडा म्हटल्यापेक्षा चांगलाच आहे. खूप म्हणजे चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे, काही चेंजेस होण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या गोष्टी आतापर्यंत करत आहात ते दूरदृष्टीचा विचार करून करत आहात. म्हणजे जोही काही प्रोजेक्ट असेल, जेही तुम्ही काम करताय ते दूरदृष्टीला लक्षात घेऊन करतायत की लॉंग टर्मसाठी कुठलंही प्लॅनिंग करताय तर ते बेस्ट आहे आणि त्याच्यात तुम्हाला यश मिळणार पण आहे. म्हणजे सक्सेस होणार आहात तुम्ही. तुमचे वरिष्ठही तुम्हाला कन्सिडर करतील, जे गुरुतुल्य असतील त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. सगळ्या काही गोष्टी बेस्ट होतील. जे गुरुबळ ह्या महिन्याला तुम्हाला आहे, जे तुमचे गुरुतुल्य असतील, वरिष्ठ असतील, यांचा आशीर्वाद किंवा यांचा सपोर्ट तुम्हाला असणार आहे. असं बऱ्याचदा कसं असतं की आपण कुठली गोष्ट करण्याचा धडपड करत असतो आणि त्याच्यामध्येच बरेच जण नाराज करतील. बऱ्याचदा बरेचसे लोक डिस्टर्बन्स निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असं याच्यात काही होणार नाहीये. तुम्हाला सपोर्ट करतील आणि सगळ्याच काही गोष्टी पॉझिटिव्ह असतील तुमच्या ह्या महिन्यासाठी. खूप खूप पॉझिटिव्ह महिना असणार आहे. फक्त आणि फक्त सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत म्हणून मग तुमच्यामध्ये थोडा ॲरोगंट, थोडा इगो येऊ शकतो. त्याला ओव्हरकम करा. कारण कसं असतं, सगळं काही आपण मिळवल्यानंतर काही गोष्टी इगो आडवा आल्यामुळे पण फिसकटतात, प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर असं काही होऊ देऊ नका. जर खरंच चांगल्या मनाने तुम्ही वर्क करत असाल तर ग्रोथ निश्चितच आहे. खूप म्हणजे चांगल्या प्रकारे ग्रोथ आहे तुमची या महिन्याला. बिझनेसवाल्यांसाठी बघून घेऊ की बिझनेसवाल्यांसाठी हा महिना कसा असणार आहे. बिझनेसवाल्यांसाठीही हा महिना खूप छान आहे. फक्त ओव्हर इमोशनल होऊन कुठलाही डिसिजन घ्यायचा नाहीये. डिसिजन व्यवस्थित घ्या, प्रॅक्टिकली डिसिजन घ्या. सगळं काही तुम्ही म्हणजे जोही प्रॉब्लेम आतापर्यंत येत होते ते सगळे प्रॉब्लेम असेल किंवा बिझनेससाठी जीही तुमची धडपड चालू होती ती धडपड असेल किंवा जे स्ट्रगल तुमचं होतं आतापर्यंत, त्याला कुठे ना कुठे यश मिळण्याची शक्यता आहे. जे आता यश मिळण्याची वेळ आलेली आहे, योग्य वेळ आलेली आहे. फक्त जे करत होतात ते मध्ये सोडून देऊ नका, ते कंटिन्यू करा. जी मेहनत तुम्ही घेत होते त्याला फळ मिळण्याची सुरुवात आता होत आहे. सो आणि असंही नाही, लॉंग टर्मसाठी होणार आहे. विशेषतः लॉंग टर्मसाठी या सगळ्या गोष्टी होतील, तात्पुरता होणार नाहीत. फक्त इमोशनल बॅलन्स राहा. इमोशनली कुठल्याही गोष्टी तुम्ही डगमगायच्या नाहीयेत, एवढंच आहे. परिवाराचा विचार केला असता परिवारामध्ये काही ना काही सेलिब्रेशन होण्याची वेळ आहे. काहीतरी तुम्ही ठरवलं असेल फंक्शन, काहीतरी पूजा ठरवलेली असेल किंवा काही गोष्टी तुम्ही फिक्स केल्या असतील, काही अचिव्हमेंट मिळण्याची शक्यता आहे आणि अचिव्हमेंट मिळाल्यानंतर तुम्ही ते सेलिब्रेटही करणार आहात. जे तुमचे वरिष्ठ आहेत ते वरिष्ठही तुम्हाला सपोर्ट करणार आहेत. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्या सोबत राहणार आहे या महिन्याला. तर सगळ्या काही गोष्टी तर पॉझिटिव्ह असणारच आहेत, त्यात काही शंकाच नाही. पण मग तरीही वरिष्ठ सोबत आहेत तर त्याचा फायदा घ्या. वरिष्ठांचा आशीर्वाद असणं हे खूप रिअरली आहे. आणि म्हणजे कसं असतं की आपल्या आणि त्यांच्या विचारांमध्ये तफावत असल्यामुळे बऱ्याचदा
त्यांचे आपले विचार मॅच होत नाहीत, पण ह्यावेळेस तसं नाहीये. तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मिळणार आहेत. असं म्हणतो ना आपण, आपल्याला सगळं फळ चांगलं मिळणार आहे. तुम्ही जे केलं होतं, परिवारामध्ये कोणी काही एक्झाम दिली असेल, परिवारामध्ये कोणी काही इंटरव्ह्यू दिली असेल, परिवारात कोणी काही चांगलं काम करण्याचं पाऊल उचललं असेल, तर ते सक्सेस होईल. सगळ्याच काही गोष्टी बेस्ट होतील. असं नाही की निगेटिव्ह काही होणार आहे, नाराज तुम्ही होणार आहात, असं काही होणार नाहीये. आणि कसं असतं, बऱ्याचदा आपण जर काही गोष्टी अचीव्ह केली तर तो आनंद फक्त आपल्या पुरताच असतो. तर आता तसं होणार नाहीये, तो आनंद सगळेच सेलिब्रेट करतील. आता आपण कपल विषयी जाणून घेऊ की कपल विषयी हा महिना कसा असणार आहे. कपल विषयी थोडस तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, थोडं ॲग्रेसिव्हनेस जर तुमच्यामध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे कुठे ना कुठे थोडं एकटं पडल्यासारखं वाटतंय. थोडं असं वाटतंय की काही गोष्टी होतील नाही होतील, पार्टनर तुम्हाला समजून घेईल नाही घेईल, पण सगळ्याच काही गोष्टी ठीक होणार आहेत. हे फक्त तुमचे कदाचित स्वतःचा भ्रम असू शकतो. सगळेच तुमच्या पाठीशी असणार आहेत, सगळ्या काही गोष्टी पॉझिटिव्ह घडतील. फक्त कुठे ना कुठे ना जिभेवर ताबा तुम्हाला ठेवायचा आहे, तुमच्या रागावर ताबा तुम्हाला ठेवायचा आहे. पार्टनरशिप ही बघायला गेलं तर खूप एक नाजूक गोष्ट आहे. कपल असणं म्हणजे म्हणतात ना, संसार असेल किंवा प्रेम असेल, हे एक काचेचं भांड असतं. छोटासा शब्द असेल किंवा छोटाशी गैरसमजही याला खूप दुरावा निर्माण करू शकतो. तसं काही करू नका. सगळ्याच काही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह वे मध्येच राहतील. फक्त तुम्ही तुमच्या रागावर तुम्हाला कंट्रोल करायचं आहे. बाकी ओव्हरऑल हा महिना तर चांगलाच असणार आहे. अप्स अँड डाऊन कुठल्याच प्रकारचं काही येणार नाही. सगळ्याच काही गोष्टी पॉझिटिव्ह होतील. फक्त आणि फक्त एकच इन्स्ट्रक्शन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला तुमच्या रागावर कंट्रोल करायचं. बाकी आता आपण हेल्थ विषयी जाणून घेऊ की हेल्थ कशी असणार आहे. हेल्थ थोडीशी तारेवरची कसरत चालू आहे तुमची आता सध्या. म्हणजे एका वेळेला हेल्थ चांगली असते तर एका वेळेला लगेचच डाऊन होते. अशा काही गोष्टी तुमच्या सोबत होतात. तर आणि कुठे ना कुठे हे फक्त आणि फक्त तुमचे इमोशनल असल्यामुळेच होतंय. आणि इमोशनल होऊन तुम्ही जे काहीही बोलून जाताय, काहीही विचार करतायत, त्याला तुम्हाला बॅलन्स करायचंय. तुमच्या विचारांना बॅलन्स करायचंय, तुमच्या शब्दांना बॅलन्स करायचंय. विशेषतः तुम्ही काहीतरी थॉट्स घेतात, प्रत्येक गोष्टीला इमोशनल होतात आणि त्या इमोशनल असण्यामध्येच तुम्ही काहीतरी बोलून जातात. तर हा त्रास तुम्हाला शारीरिक नसून मानसिक आहे, एवढंही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमचं मन कुठे ना कुठे तुम्हीच डिस्टर्ब करून घेताय. असं नाही की इतर. कसं असतं की आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी काही चालू असतात ना, त्याचा इम्पॅक्ट फॅमिलीत पण होतो आणि याचे परिणाम तुम्हाला परिवारात पण दिसायला लागतात. तर ह्याच गोष्टींमुळे थोडाफार प्रॉब्लेम होऊ शकतो. पण जर ह्या सगळ्या गोष्टींना ओव्हरकम केलं, तुमची थिंकिंग पॉझिटिव्ह ठेवली, तुमचे शब्द चांगले ठेवले, सगळ्या काही गोष्टी पॉझिटिव्ह तुमच्याकडूनच पॉझिटिव्ह जर होत गेले, तर ओव्हरऑल हा महिना खूप बेस्ट जाणार आहे. सगळ्याच काही गोष्टी तुमच्या बॅलन्स होतील. तर ओव्हरऑल महिन्यासाठी ऑलरेडी एक कार्ड आलेलं होतं. आता आपण ते बघणार आहोत. जसे काय काही गोष्टी आहेत प्रॉब्लेमॅटिक, जसं आपण काही गोष्टींवर मी सांगितलं की इगोस्टिक वगैरे आहेत. तर म्हणजे तुमचा इगो ओव्हरकम नाही केला तर मग लोक तुमच्या पाठीमागे कुजबुजतील. तुमच्या पाठीमागे मग ते तुम्हाला म्हणजे छेडखानी करतील तुमच्याविषयी, याचे कानभर त्याचे कानभर, असं काही गोष्टी होणार आहेत. डिस्टर्ब निर्माण करतील, प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतात. बाकी जर तुमचं इगोवर, तुमच्या जिभेवर, तुमच्या मनावर तुम्ही ताबा ठेवलास तर मग सगळंच काही पॉझिटिव्ह होईल, सगळंच काही छान होईल. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या एकट्याकडनं होत नसेल तर कुणाचा तरी सपोर्ट घ्या. एक तर मानसिकता जर तुमची डगमगली असेल, जर तुम्ही मानसिकरित्या खचले असाल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात किंवा कुठल्या ना कुठल्या ॲस्ट्रोलॉजिस्टला दाखवून, मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून तुमचं मन तुम्ही शांत करू शकतात. किंवा कुणाशी तरी फॅमिलीमध्ये जोही व्यक्ती तुमच्या मनाच्या खूप जवळ असेल त्याच्याशी ह्या गोष्टी बोलून क्लिअर करा. ओव्हरऑल ह्या महिन्याच्या बाबतीमध्ये हेच प्रिडिक्शन आहे की बोलून तुमचे विचार क्लिअर करून तुम्हाला सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत. आणि जर तुम्हाला प्रिडिक्शन आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, मी जसं सांगितलं तसं कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.